येथे सद्गुरु तुझे पाय दोन मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुटक प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुवटा विठाला शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुवटा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगदवंदने वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाचे अस्मिता संत तुकोबांचा चरणाचा राम भक्त अखंडपणानं श्रीरामाला हृदयात ठेवणाऱ्या रामाचं दास्यत्व करणाऱ्या आणि रामापेक्षाही जास्त नावारूपाला भक्तीच्या सामर्थ्यानं आलेल्या श्री मारुतीरायाचं वर्णन करणारा महाराजांचा आजचा अभंग आहे. श्री क्षेत्र शेटपळगडे श्री नागेश्वर देवस्थान ट्रस्ट तथा मारुती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ शेटपळगडे या तालुक्यातील सर्वच आणि या गावातील सर्व मान्यवरांच्या ग्रामस्थांच्या भजनी मंडळाच्या भाविक भक्तांच्या आयोजनानं नियोजनानं प्रयोजनानं आज या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. हनुमंतरायाचा आजचा हा जन्मदिवस आहे. आज हनुमंताचा जन्मदिवस अर्थात सेवेचा जन्म आहे. आज भक्तीचा जन्म आहे. आज भगवंताच्या जवळ जाण्याचा जन्म आहे. ईश्वराला आपलंसं करण्याचा दिवस आजचा आहे. ईश्वराच्या सेवेमध्ये अखंड बुडण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. 5 पर्व काळांपैकी अतिपवित्र दिवस म्हणजे आजचा हनुमान जन्माचा दिवस आहे. 5 पर्व काळ आहेत. रामनवमी, हनुमान जयंती, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि भगवान गोपाल कृष्णाचा जन्म म्हणजे गोकुळाष्टमी. या 5 महापर्व काळांना विशेष महत्व असतं. त्यात बाकीचे जे 4 पर्व काळ आहेत ना ते देवासाठी आहेत आणि इतिहासातला एकमेव पर्व काळ साधूचा तो म्हणजे आमच्या मारुतीरायाचा. इतर 4 पर्व काळ हे देवाच्या नावे पडतात पण आजचा पर्व काळ जनसामान्यांच्या नावावर पडतो. इतर 4 पर्व काळानं देव आनंदात आणि आजच्या पर्व काळानं साधू आनंदात. असं आहे कालही साधूला किंमत जास्त होती, आजही साधूला किंमत जास्त आहे आणि उद्या सुद्धा साधू श्रेष्ठ राहणार. तुम्ही जर कधी पंढरपूरला गेलात तर आदिदर्शन विठोबाचं असतं का नामदेव पायरीचं हो? आदिदर्शन पांडुरंगाचं का आदिदर्शन तुकोबरायांचं? आदिदर्शन पांडुरंगाचं का आदिदर्शन पुंडलिकाचं? म्हणजे जेवढी किंमत देवाला आहे देवापेक्षाही जास्तीची किंमत साधूला आहे आणि हनुमंत साधू आहे. अजून पुढे सांगू, देवाला तरी अवतार संपवावा लागतो. मारुतीरायांना अमरत्व बहाल केलेला आहे. पुढचा ऐका ना, विरोध देवाला होतो, साधूच्या नादाला कोणी लागत नाही. अयोध्येमध्ये 550 वर्ष भांडणं चालली होती रामाच्या मंदिराकरता पण हनुमानगडीच्या नादालाही कोणी लागलं नाही. तो गडी तेव्हाही सुरक्षित आणि तो गडी आताही सुरक्षित. रामाच्या नादाला लागले लोक, रामाच्या मंदिराला विरोध केला लोकांनी, म्हणजे इथल्या नाही तिथल्यावाल्या. काल मला एकाने विचारलं का तुमचा राम जर म्हणे सगळीकडे आहे, तुमचा देव जर सगळीकडे आहे तर त्याला त्या देवळात बांधून का ठेवलं? जर सगळीकडे देव आहे तर मंदिरात पाया पडायलाच का जायचं? नाही गेलं तर काय बिघडतं? रामनवमीला काय गरज आहे रामाच्या मंदिरात जायची? महाशिवरात्रीला काय गरज आहे शेटपळगडेमध्ये कीर्तन ठेवायची? बरं महिनाही झाला नाही महाशिवरात्र होऊन तोवर तुम्ही बोराटे महाराज गावात आणला, काय गरज आहे कीर्तन ठेवायची? अशी बरीच अखिल भारतीय मापकाडी संघटनेची अध्यक्ष मंडळी राहतात. ते गावोगावी असतात. आमच्या गावात परवा भांडणं झाली पेटीवरून. मग पेटीच वाटून घेतली वाजवायची. पांढऱ्या पट्ट्या एकाने नेल्या, काळ्या एकाने नेल्या आणि भाता आमच्या दारात आणून आपटला. त्याच्यात काय कोंबड्या डालाव्यात आता?
ते सूत्रच असतं, गावोगावी असतातच. हा रोगच आहे सगळ्याला. पण शेटपळकडे एक वाक्य माझं पाठ करून ठेवा. बघा माझ्याकडे असं आहे, ज्या दिवशी आपण दुसऱ्याला कमी समजायचं बंद करू ना, त्या दिवशी आपण मोठे होऊ. माझं बोलणं आहे का? माणसं तीच मोठी असतात ज्या माणसांना दुसऱ्याचं मोठेपण पचतं आणि सहन होतं. ज्या माणसांना इतरांचं मोठेपण डोळ्यात खुपतं, ती माणसं कधीही मोठी नसतात. ती माणसं मोठी नाही, ती माणसं खोटी असतात. एक आदमी समुद्र के पास चला गया, समुद्र से बात करने लगा, समुद्र से कहने लगा, हे समुद्र तू बहुत बड़ा है रे, लेकिन तेरा पानी मीठा होता तो कितना अच्छा होता. माझं एवढं जरी कळलं ना तुम्हाला तरी कीर्तन सार्थक लागेल. एक आदमी समुद्र के पास चला गया. माझं हिंदी कळतं ना? माझं हिंदी खूप चांगलं आहे. नहीं तो काहीच हिंदी म्हणजे उस्मान की बकरी हमारे आंगन में आके ओरडी, उसके पीछे पीछे मैं पळ्या, पळते पळते पड्या पड्या तो पड्या मायन दाळ लाग्या आणि नद्या बी पुन्हा सोल्या बी. असं नाही, माझं हिंदी चांगलं आहे. फक्त माझा बोध पाठ करा. हवं तर ना हे वाक्य आचरणात आणा. काय म्हणलाय तो ऐका. एक आदमी समुद्र के पास चला गया, समुद्र से कहने लगा, हे समुद्र तू बहुत बड़ा है, लेकिन तेरा पानी मीठा होता तो कितना अच्छा होता. तेरा पानी खारा नहीं होना चाहिए था, तेरा पानी खारा नहीं होता तो कितना अच्छा होता. फिर वो आदमी गुलाब के पास चला गया, गुलाब से कहने लगा, हे गुलाब तू बहुत सुंदर है, लेकिन तुझमें कांटे नहीं होते ना तो कितना अच्छा होता. फिर वो आदमी कोयल के पास चला गया, कोयल से कहने लगा, हे कोयल तू बहुत मीठी गाती है, लेकिन तू काली नहीं होती तो कितना अच्छा होता. तिघजण त्या माणसाला म्हणाले, हे आदमी तू बहुत बड़ा है रे, लेकिन तुझे में दूसरों की कमियां ढूंढने की आदत नहीं होती तो कितना अच्छा होता. लोकांचा बंगला बघायला गेल्यानंतर लोकांचं कौतुक केलं पाहिजे. लोक बंगला बघायला जातात आणि तिथं मानगुट मुरळतात. थोडी फरशी खराब आहे, तुझ्या टॉयलेट मध्ये टरमाळा नाही ठेवायला बाटली कापून उभा केले. दरवाजा खाली पोकारलेला, खाली माणूस बसला की अख्खा समृद्धी महामार्ग मोकळा दिसतो. आणि लोकांचं माफ काढतो. ज्या दिवशी लोकांचं माफ काढायचं बंद व्हाल ना, त्या दिवशी तुमचं चांगलं व्हायला सुरुवात होईल. हे माझं वाक्य आहे. आणि संप्रदायाचा नियमच आहे, वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या आधीच गेलेलं धन आणि नवाडीनं कमवलेलं धन कधीच फायद्यात राहत नाही. हे जरा लोकांना कमी समजायची चूक करू नका. का आज तुमचं चांगलं असेल, अरे नाचणारा मोरण पैशाचा जोर लय दिवस टिकत नाही, हे लक्षात ठेवायचं. भले भले गायला आले. तुकाराम महाराजांच्या सासऱ्याकडे 3644 एकर ऊस होता. किती एकर ऊस? इंदापूर बारामती तालुका. किती एकर ऊस? 3644. आपला एकच एकर, तो बी 265. त्याला बी पेटवल्याशिवाय कारखाना नाही ना, तरी छताकडून चालते द्यावं आमचा ऊस आहे आमचा. कुणाला आता आजपासून 2-4 संकल्प करायचे. एक, थोडा पाठीचा कणा ताट, स्वर कमी करा. थोडा पाठीचा कणा ताट, सरळ बसायचं. आणि ते पायात ज्याने ज्याने चपल्या घातल्यात ना त्यांनी चपल्या काढून ठेवा. आणि एक उजवीकडे एक डावीकडे ठेवा, म्हणजे चोरीला जात नाही. जोड फोडा, जोड असं म्हणजे चोरीला जात नाही. आणि आता एक बदल करायचा. आता नीट ऐकायचं, मला काय सांगायचं. साधू किती मोठा, त्या अयोध्येत म्हणे काय गरज होती राम मंदिर बांधायची, आहे ना देव तुमचा सगळीकडे, असं ते आडवं लावत होतं. मला काय गरज होती म्हणे रामाचं मंदिर बांधायची, आहे ना देव तुमचा सगळीकडे, राम देवळातच का? मी म्हणलं हे बघ, हवा सगळीकडे असते, मग गाडी पंक्चर झाल्यावर टायर पंक्चर वाल्याकडेच न्यावा लागतो का? तो म्हणला काय कळलं नाही. मी म्हणलं पंक्चर वाल्याला कधीच कळणार नाही. म्हणून राम मंदिराला विरोध कुणाचा होता? अरे बाबा पंक्चर वाल्यांचाच होता. जाऊ द्या, तुम्ही टायर घ्यायला गेल्यावर बघा नेमकं दुकान कोणाचं आहे. 2-3 संकल्प द्यायचे. एक, थोडा पाठीचा कणा ताट, सरळ, म्हणजे हा संकल्प नाही. आज हनुमान जयंतीला आज आपण एकत्र आलो. काही गोष्टी आजपासून बदलल्याच पाहिजेत. एक, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. 2, काही गोष्टी जपून वापरा. आणि 3, देवाच्या, देशाच्या, अशा धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद बाजूला काढून एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायला शिका. हाच खरा. आज गावाने एवढं सुंदर नियोजन केले, काय कुठं बोट ठेवायला जागा, इतकं सगळं सुंदर नियोजन आहे. परमादरणीय परमश्रद्धेय आमच्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे, इंदापूर तालुक्यामध्ये ज्यांचं मोठं काम आहे, गेल्या 15 वर्षात अनेक कामं त्यांच्याकडून मार्गी लागली.
असे इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उभे सभापती आदरणीय श्रद्धेय आमच्यावरती नितांत प्रेम करणारे संतोष काका वाबळे, त्याचबरोबर परम आदरणीय परम श्रद्धेय आमच्यावर सगळ्यांवरच ज्यांचं प्रेम आहे, श्रद्धेय मराठा महासंघामध्ये ज्यांचं खूप मोठं काम आहे ते आदरणीय ज्ञानदेव दादा भोसले, त्याचबरोबर परम आदरणीय परम श्रद्धेय माझे नावकरीही आहे, माझे मित्र सुद्धा आहेत, या गावचं वैभव आहे, या गावचे भूमिपुत्र आहेत आणि युवा परिषदेमध्ये युवा मोर्चामध्ये त्यांचं अतिशय विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि आमच्या तरुण बांधवांमध्ये मोठं काम असणारे आदरणीय सागर दादा, त्यांचा सुद्धा मी आभारी आहे। या तिघांचंच मला सौजन्य आहेच आहे, पण यांचं अन्नदान सुद्धा आहे। यांच्याच खांद्याला खांदा लावून यांच्या बरोबरीनं जिथं कमी तिथं आम्ही असं म्हणणारे श्रद्धेय आदरणीय सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेवजी शिरसट, त्याचबरोबर परम आदरणीय परम श्रद्धेय आमचे स्वप्नील भैया झगडे, त्याचबरोबर परम आदरणीय परम श्रद्धेय निखिल भैया, परम आदरणीय परम श्रद्धेय राहुल तात्या आणि आमच्या कदम परिवारातील सर्व सदस्य, अशी सगळी गोड माणसं माझ्या सेवेला येत आहेत। विशेष म्हणजे एक नाव अति महत्वाचं, वसंत दादा, त्यांचं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे। असा शिरसट परिवार सुद्धा गोड आहे। तुम्ही काळजी करू नका, महाराज एक पाठी आहे, लय टेन्शन घेऊ नका तुम्ही, ऐकताय? माझ्या ध्यानात राहत नाही हो, माझ्या लक्षात राहत नाही, मला विसरण्याचा आजार आहे, म्हणून माझ्या बापानं माझं एकुलते एकच लग्न लावून दिले, तुम्ही समजून घ्या। आणि या तुमच्या सगळ्याच्या भेटीचा योग ज्यांच्यामुळे आला, माझ्यावर खूप प्रेम आहे। माझे या परिसरातली काही मोजकी माणसं आहेत की त्यांच्यावर माझा जीव आहे आणि त्यांचं माझ्यावर प्रेम, इतकं प्रेम की कुठेही कीर्तन असू द्या त्याने ऐकायला यावं। मनही तसंच आहे, निर्मळ आहे, प्रेमही तेवढंच आहे आणि वारकरी संप्रदायावरती श्रद्धा सुद्धा आहे। अशा आमच्या अमोल तात्या, एकदा तात्यासाठी टाळी मला पाहिजे, तात्यासाठी टाळी। मी इथे यावा हा माझ्यासाठी त्यांचा अट्टाहास होता। एकदा इंग्लिश मिडियम स्कूलला आलो होतो आपल्या, तर तिथे आल्याच्या नंतर सुद्धा अमोल तात्याने एवढा मला कोऑपरेट केलं, भेटल त्याला सांगणार आमचे महाराज आहेत बरं का, माझे महाराज आहेत, माझे महाराज आहेत। एक वाक्य सांगतो, गुणवंत तुम्हाला खूप भेटतील, पण गुणवंताचं कौतुक करणारी माणसं बोटावर मोजणे इतकीच असतात। अजून सांगितलं तुम्हाला, ऐकाय ना, लोकांच्या नजरेत बसण्यासाठी आपल्याला सिद्ध व्हावं लागतं, पण काही माणसं अशी असतात, तुम्ही सिद्ध व्हा नाही तर सिद्ध होऊ नका, त्यांचं तुमच्यावरच खूप प्रेम असतं। ती माणसं फक्त आपली असतात, ती माणसं आपल्याला गुणाच्या चौकटीत कधी मोजत नाहीत, ती माणसं आपल्याला प्रेमाच्या चौकटीत मोजतात। आणि त्यातलं एक उदाहरण म्हणजे आमच्या अमोल तात्या, सगळं गोड आहे। ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्था, हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज कदम, श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण प्रदीपजी महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण माने महाराज, एकदा माने महाराजांसाठी टाळी वाजवा। गावात पहिल्यांदा झालेत का याच्या आधी? पहिल्यांदा झालेत ना? आमच्या भेटी गाठी होतच असतात। महाराष्ट्रात काही नामांकित गायक आहेत, कीर्तनकार 10-15 तरी मिळतील नामांकित मोजले तर, पण गायक 2-4च आहेत, म्हणजे कोणी कमी असं नाही, ते सगळे सारखेच आहेत त्रिमूर्ती। पण माझ्या आठवड्यातनं 2 आठवड्यातनं एकदा सतीला असतात माने महाराज। मागे मागच्या 2-4 आठवड्यापूर्वी कैलास महाराज पवार, माने महाराज, ओंकार महाराज, आम्ही सगळे एकत्र होतो। हे असे जोडच असते महाराष्ट्रभर फिरणारी। मला इथं आल्यानंतर त्यांना विचार, कसं काय आलाय, हुकला का काय? म्हणजे हुकलो नाही, मुझे लाया गया है। मला आनंद वाटला की आज इथं आहे। आणि सगळ्यात गोड म्हणजे साऊंड सिस्टम, एकदा त्यांच्यासाठी टाळी मारा। लाईट सुद्धा चांगले, तुम्ही सगळे गोड आहेत। आणि सगळ्यात देखना कोण असेल ना, चौकदार। बघा काही चिकना चौकदार आणलं होतं, तुकाराम महाराज जळवा ह्यांना बाहेर काढावं एवढा देखना चौकदार। अशा सगळ्याच्या पायावरती नतमस्तक होतो। आता 3 संकल्पन हनुमान जयंतीला सुरुवात, थोडं काम बसायचं। आता गंगे आली का, ठके आली का, बकुळे आली का, हे बाजूला काढायचं। एक पहिला संकल्प, अंधश्रद्धा डोक्यातनं बाजूला काढायची। बरीच माणसं चपल्या गेल्यावर म्हणतात 7:30 जाती, ज्याची गिरी त्याला विचारा 350 काम लागतं। आणि हे मी का सांगतो, सध्या चिचुक्याला लाख रुपये देणारे आवरादी महाराष्ट्रात आहेत। आता हे नाही सांगावं तर काळाची गरज आहे। बिघडलेल्या समाजाला परत जागेवरती आणायचं काम तेव्हाही वारकऱ्यांनीच केलं आणि आता सुद्धा ती जबाबदारी वारकऱ्याच्या खांद्यावर आहे। ज्ञान पाहिजे, अभ्यास करा, पैसा पाहिजे, उद्योग करा, आरोग्य पाहिजे, व्यायाम करा आणि समाधान पाहिजे, वारकऱ्यांवर विश्वास ठेवायला शिका। काय सांगितलं, नाम घेता वाया गेला आणि आईसा कोणी, परमार्थात आल्याशिवाय सुख मिळत नाही। शेवटी असं आहे,
गळ्यामध्ये सोन्याची साखळी घातली की आपल्यावरनं जर चोराची पडते, गळ्यात तुळशीची माळ घातली की आपल्यावरनं जर पांडुरंगाची पडते, एवढा देखणा प्रमाण. आता परत ऐकायचं, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. अरे बरीच माणसं आहेत ना, काही गैरसमज लोकात आहेत. दिवृषाकडे लोक जातात, शिकलेलीच जातात, अडाणी रानात काम करते, संध्याकाळी त्याला दगड उशाला असलं तरी झोप लागते. ज्याचं वतू आले त्याला झोप लागत नाही. आणि जरा नीट ऐका, माझं कीर्तन म्हणजे तुमचं आयुष्य बद्दल. आता काय झाले, कीर्तन म्हणजे लोकांना पाठ झाले, लोकांना कीर्तनाचा नाद लागला. पण माझी अशी वैयक्तिक भावना आहे की लोकांनी कीर्तनातून सुधारलं पाहिजे तर कीर्तन ठेवण्यात मजा आहे. काहीतरी कीर्तनातून घेता आलं पाहिजे, ते घ्यायचं आज. आता कीर्तन ऐकून नुसतंच पहिल्या पंक्तीला बसून नाही जायचं, आज बदल करायचा. 900 कन्या पुत्र होतील तरी का करणे लागे पती, हे कोणाचं प्रमाण आहे? तुकाराम महाराज. काय बरोबर, माऊली महाराज गायलाय, अनिल महाराज गायलाय, हे प्रमाण कोणाचं? तुकोबरायांचं प्रमाण कोणाचं? बरं, तुकाराम महाराजांनी हे किती वर्षापूर्वी सांगितलं? 2 वर्ष झाली. महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष झाली. म्हणजे कमीत कमी 400 सव्वा 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितले की नवसानं पूर्ण होत नाही, दिवृषाकडे जाऊ नका. तरी माणसं दिवृषाकडे जायचं. मग चूक दिवृषाची आहे का माणसांची आहे? सर सकट त्या बाबाकडे जाणाऱ्या बाया सुद्धा फसवू द्यायला पाहिजे. काय बरोबर, चूक कुणाची? बस जाऊ द्या. दुसरं एक प्रमाण, कीर्ते धोंडा पाणी आणि देव बरोबर असं जनी, देव दगडात नाही, देव माणसात आहे. हे तुकाराम महाराजांनी 450 वर्षापूर्वी सांगितलं. आणि 400 वर्षात त्या प्रमाणाचा अर्थ माणसाला कळाला नाही. चूक महाराज लोकांची आहे का चूक माणसांची? बोला, माणसांची. आपली चूक, आपला घसरतो पाय. काय होतं महाराज, कुठेही अंधश्रद्धा, कुठेही अंधश्रद्धा, काही करतात. पण एक वाक्य लक्षात ठेवा, दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतो, दगडाला सिंदूर लावला तर दगडाचा मारुती होतो, दगडाला गुलाल लावला तर दगडाचा मसोबा होतो, दगडाला भंडारा लावला तर दगडाचा खंडोबा होतो, आणि माणसाला माणुसकीचा गंध लावला तरच माणसाचा माणूस होतो. किती मोठा असू दे, त्याला जाळं घातल्याशिवाय शोभा नाही. आणि माणूस किती पैसेवाला असू दे, त्याच्याकडे माणुसकीशिवाय त्याला किंमत नाही. एखाद्याच्या दारात लागलेल्या गाडीवरून त्याला श्रीमंत समजू नका, एखाद्याच्या बंगल्यावरून त्याला श्रीमंत समजू नका. मग खरा श्रीमंत कोण? ज्याच्या घरातली म्हातारी माय आनंदात आहे आणि ज्याच्या घरातलं वय झालेलं म्हातारं सुखात आहे. अख्ख्या गावातल्या श्रीमंताचा बंगला फक्त तेवढाच आहे. त्यामुळे या अंधश्रद्धा डोक्यातनं बाजूला काढायची. मी बीएड कॉलेजला होतो तेव्हाचा एक मित्र मला मागच्या 6 महिन्यात फोन आला होता, मी एका दिवृषाकडे जातोय. मी म्हणलं कशाला? जातोय असंच. बाकी काही बोललं नाही, काही नाही. 8 दिवसानं दिवृषी मला भेटला. तो दिवृषी तो म्हणला, तुम्ही मला टाळ कुठून? तुम्ही फक्त कीर्तन करू शकता, नामस्मरण करू शकता, प्रबोधन करू शकता, लोकांना कसं वागायचं शिकवू शकता, पण लोकांचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करतो, लोकांच्या अडचणी आम्ही सोडवतो. कोणाला पोरं नाहीत, कोणाच्या घरात भांडणं आहेत, कोणाच्या बाबतीचे वाद करणे, अमुक तमुक आम्ही सोडवतो. तुम्ही नुसतं टाळ कुठा म्हणलं, असू तुझं तुझ्या संग. एकदा गुतल्यावर लय बेकार असते. मग कोणा म्हणावं लागते, नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला, आमचं बरं चाललंय, गर्दी नसलेली बरोबर आहे. ते म्हणलं तुम्ही असंच मारा. म्हणजे असं. मग ते मला सांगायला लागले, तुमचा जीवलग मित्र माझ्याकडे येतो. मी म्हणलं कशाला? पोरग व्हावं म्हणून. मी म्हणलं होत नसतं. ते मला कसं काय? त्याचं लगीनच नाही झालं अजून, गाड्या कुठे पुरवत असतात ते. 1992 साली ते मलाच म्हणताय कुठे कीर्तनाला गेल्यावर पुरी बघा, पुरी. आम्ही ना कीर्तन करावं का पुरी बघायचं, ही एक आमच्या मागं भुंगा लागलाय. तुम्ही लय फिरता, तेवढं कुठं बघायचं पुरी? आमचं जेव्हा जेव्हा करून झाले नाही तर आम्ही मारुती सारखेच होतो. आमचं झालंय म्हणून बरं आहे, ज्यांचं राहिले त्यांचं अवघडच. बोलावं भांडारा ज्ञान बघू करा. आणि जरा तरुण पोर, जरा गावच्या सप्त्यात, गावच्या पारायणात सहभागी व्हा, माळा घाला. कीर्तन झाल्यानंतर पंगत असेल तर वाढू लागा. शास्त्र असं सांगतं, जी तरुण पोरं लग्नाच्या आधी जेवायला वाढू लागत नाही त्यांची लग्न लवकर होत नाही. विनंती आहे माझी, याचं कारण आहे की सात्विक मुलाचं लग्न कधी राहत नाही. काय मत आहे तुमचं? ज्याच्या गळ्यात माळ आहे, जो परमार्थिक आहे, 2 रुपये कमवतो आणि स्वतःच्या पायावर पोरग उभा राहिले, राहील का लग्न?
बुलेटच्या पुंगळ्या काढून गावात बोंबलं थिंडतो 4-4 जण बसवून तुझं लग्न होईल होय. हा? आणि आता एक नवीन ट्रेंड आलाय पोरांच्या बापाचा आण पळून बघू काय होईल ते होईल. तुझ्या संड्याचा जमाना म्हणून लोकांच्या पुरीचं वाटोळ करतो का? गुलाल टाकून सोडून दे जाईल का वडनाच व्हायला काय अडचण आहे. बघितलं तर बघितलं महादेव तिकडं तरी काम आलं येईल नको तिकडे खपण्यापेक्षा देवाच्याच कामाला जाईल ना बघा देवाकडे. आता लक्ष द्यायचं अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाका. काही शास्त्र आणि विज्ञान हे एकत्र आहे त्यातून शिकायचं काय. होळीचा सण हिंदूंचा सण आहे बरोबर. सण नुसतं अध्यात्म शिकवत नाही ऐका पुढं विज्ञान शिकवतो. कसं ते ऐका. होळीच्या सणाला बोंबलायची पद्धत. जुने लोक म्हणायचे डाळीचं पीठ विस्तवावर टाका आणि त्याचा धूर घ्या सर्दी गायब होईल. लहान पोरांना धूर घ्यायला बरं वाटावं म्हणून बोंबलायची पद्धत काढली म्हणून बोंबलायचं. भाजलेलं खोबरं खायचं इम्युनिटी पॉवर वाढते. गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या जाळायच्या आणि त्याची राख अंगाला लावायची स्किन डिसीज बरे होतात. हे विज्ञानाबरोबर अध्यात्माबरोबर विज्ञान. आमचं कीर्तन अध्यात्माबरोबर विज्ञान शिकवतात आले. पुढचा ऐका. आधी आरती असते आणि मग प्रसाद. आधी आरती का याचं कारण आहे जुन्या काळात सॅनिटायझर नव्हतं. आज 400 रुग्ण सापडले आज महाराष्ट्रात उद्या बातम्या बघा. सॅनिटायझर नव्हतं. हात धुवायचं कशानं म्हणून आधी आरती मग प्रसाद. कापडानं हात स्वच्छ होता बरोबर का चूक बरोबर आहे. म्हणून विज्ञान अध्यात्माबरोबर विज्ञान कीर्तन असतं. तेव्हा कशाला अंधश्रद्धा. आता बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की कीर्तन खुर्चीवर बसून ऐकू नये. हा सुद्धा गैरसमज आहे. गैरसमज आहे. कीर्तन खुर्चीवर बसून ऐकू नये. काळानुसार बदल झाले पाहिजे. काय झालं की जुनी लोक होती ना ते चांगले दणदणीत होते. ऐकाय 2-2 तास नीट बसत होते त्या बाबासाहेब. बरं हे कसलेले हाल आहेत त्यांना काय होत नव्हतं. पण आताच्या पिढीचे 2 तास खाली बसायची तयारी नाही. तो का टेकलं का नाही माझं 2 हात बसते तरी कुठे तरी 2 पाय पुढं 2 पाय वर 2 पाय 2 तासात 4 योगासन बाकी. काळ बदलला. काळानुसार आपण चाललं पाहिजे. काय मत आहे तुमचं. याचा अर्थ आपण मर्यादा नाही ओलांडली पाहिजे. आता कीर्तनात नाही इलाज आहे. आता स्टेजवर कीर्तन असतात. जुना काळ होता की स्टेजवर कीर्तनच नसावं. कीर्तन खाली असावं. काळ असा होता की महाराजापेक्षा उंच कुणी असो म्हणून कीर्तनात खुर्चीवर बसायची पद्धत नव्हती. आता तुमचं स्टेजच सगळ्यात उंच आहे तेव्हा काय अडचण नाही. खुर्च्या असाव्यात असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे म्हणजे इथलं सांगत नाही. रात्री माझं ज्या गावात कीर्तन होतं ना तिथं 15 मिनिटं भांडणं चालली होती. खुर्च्या काढा खुर्च्या ठेवा खुर्च्या काढा खुर्च्या ठेवा. एवढे इथं बी तसंच विधानसभेत बी तसंच. जायचं तरी कुठं. खुर्चीवर बसणं पाप नाही. बऱ्याच जणांना कमरेचे आजार आहेत. बऱ्याच जणांना गुडघ्याचे आजार आहेत. बऱ्याच जणांना बसता येत नाही. काय मत आहे तुमचं. त्यांना आधार व्यवस्थित आणि खुर्चीवर बसणारा माणूस फ्रेश बसतो. बघा तुम्ही एकमेकाच्या चेहऱ्याकडे शेजार बघा कसा आहे तुमचा फ्रेश टवटवीत गुलाबाच्या फुलासारखा. काळानुसार माणसानं बदल केले पाहिजे. आता काय बदल करायचे. लग्नाच्या पत्रिका काढायचा खर्च आता तुम्ही वाचवला. पत्रिकेवर खाली लिहिलं जायचं नुसतीच लुडबुड जे काहीच काम असेल ते बदल झाले. बघा आता लोकांनी बदल केले. काळ बदलला. 2 महिने लागायचे एखाद्याला पैसे द्यायला. 2 मिनिटात ट्रान्झॅक्शन होते. 2 महिने एखाद्या माणसाला पाहायला लागायचे. म्हातारी व्हिडिओ कॉल करते म्हातारीला बरे आहेस का. लिकीच्या गावाला गेली फोन नाही कॉल नाही मेसेज नाही कसं व्हायचं स्नॅपचॅटला व्हिडिओ नाही. बदलला. 6-6 महिने लागायच्याकडे गावात जायला. आता काय नाही हॅलो म्हटलं की आलो. अर्ध्या तासात ना ते शेतपळकडे आज मामानं आणलंय पडत्या पावसात. आणि तुम्ही एवढे भाग्यवान आहात आज शेतपळगडेच्या 4ही बाजूने पाऊस पडतो. फक्त आपल्या गावात पाऊस नाही. मार्ग करायची कृपा म्हणायचं देवाची कृपा म्हणून. त्यामुळे अंधश्रद्धा डोक्यातनं बाजूला काढायची आणि एक वाक्य पाठ करायचं. ज्यानं विठोबाचे पाय धरले वारकरी झाले. खंडोबाचे पाय धरले वाघ्यामुळे झाले. ज्यांनी देवीचे पाय धरले देवदासी झाले. पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या विठोबाच्या बरोबरीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचे पाय झाले ते सरपंच पदापासून राष्ट्रपती झाले. हा आपला इतिहास. करायचं ज्ञानोबा तुकोबा चोखा महाराज
निळोबा महाराज, सद्गुरु संत बाळूमामा यांच्यावर भरोसा ठेवा. गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ यांच्यावर भरोसा ठेवा. दिवृषाच्या बाबा लोकांच्या नादाला लागू नका. तरी बरं झालं, जे झालं ते चांगलं झालं. पण काही वाटलं ते 50% बाया कीर्तन करायचं सुद्धा पाया पडेल आता ते नकोच द्यायला लागले लोक. आणि याला कारणीभूत ऐकताय का, आपल्यातलेच काही चुकीचे वागले. एक दृष्टांत देतो मारुतरायाच्या चरित्रातला. मारुतरायाचं चरित्र म्हणजे अवघड गोड. मारुतराय म्हणजे सेवाधारी, मारुतराय म्हणजे गोड, मारुतरायाचं आजन्म जीवन ब्रह्मचारी. आता मारुतरायाच्या जीवनातला एक प्रसंग आहे, अति गोड आहे. प्रभू रामचंद्रानं अयोध्येवरती विजय मिळवला, लंकेवरती विजय मिळवला. बिभीषणानं लंकेचा राजा केलं आणि माघारी येताना आनंदी आनंद पुष्पक विमान त्याच्यामध्ये केवटाला बसवलं. 14 वर्ष 14 दिवस 14 महिने 14 आठवडे 14 तास, ऐकताय का, 14 मिनिटं 14 सेकंद अयोध्येला प्रभू रामचंद्र आले. लोकांनी गुढ्या उभारल्या. एवढा आनंद की तुकोबारांनी वर्णन केलं. झाले राम राजकाय थांबत नव्हते. कैकेयीला पश्चातापानं अश्रू अनावर झाले होते आणि सुमित्रेचा आनंद गगनाला भिडला होता. हे अयोध्येतलं चित्र डोळ्यासमोर आलं. दरबार, मध्यभागी श्रीराम, डाव्या बाजूला सीतामय्या, उजव्या बाजूला लक्ष्मण, भरत शत्रुघ्न वारा घालताना डोळ्यामध्ये पाणी. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी तिघा राणींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून, पण दोघीत फरक. कौसल्याच्या आनंदाला पारावार नाही, राम आला म्हणून, आणि कैकेयीच्या दुःखाला पारावार नाही, मी चुकले म्हणून. त्या दोघीतले अश्रू, या दोघीतल्या अश्रूंचा फरक. वशिष्ठ उजव्या बाजूला, गुरुनं उजव्या बाजूला असावं. विश्वामित्र डाव्या बाजूला, सेवेला नोकर चाकर आणि ओळ लागलेली, नंबर लागलेली. उर्मिला ही लक्ष्मणाची धर्मपत्नी. श्रुतकीर्ती आणि मांडवी भरत आणि शत्रुघ्नाच्या धर्मपत्नी. या तीनही राण्यांनी आरतीचं ताट आणलं. प्रभू रामचंद्राचं औक्षण केलं. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार घेतला पाहिजे बरं का. रामाचा आचार, त्याचा विचार घेऊ नका. रामाचा जर विचार घेतला तर आलेली घरी पाठवावं लागेल धोब्याचा ऐकून. आणि कृष्णाचा विचार घ्यायचा, त्याच्या वाणी बनायचा प्रयत्न करायचा नाही. नाहीतर एक जण माझ्या कीर्तनाला आलं, घरी गेलं, कीर्तन काल्याचं सकाळच्या 10 ते 12ला काल्याचं कीर्तन मी कृष्णाचं खूप गोड वर्णन केलं. त्याच्यामध्ये माझ्याकडून एक वाक्य गेलं की 16,108 बायका कृष्णाला. ते घरी गेलं, बायकोला म्हणायला लागलं, होय ग, ते सागर महाराजाचं कीर्तन ऐकलं, काय म्हणले ते? नाही, ते म्हणले की कृष्णाला 16,108 होतं. मग तुमचं म्हणणं काय? म्हणणं काहीच नाही, कृष्णाला 16,108 होतं. तुमचं म्हणणं काय आहे, विचार काय आहे? विचार काय नाही, पण आपलं ते पप्पाच्या मावशीचं पण अजून कुठं काही जमलं नाही. म्हणणं काय? म्हणणं काय ना, असतातच की लोकांना 2, 3. म्हणणं काय? म्हणणं काहीच नाही. तुला कळलं. कुणाचं कीर्तन ऐकलं? सागर महाराज बोराटेचं. कुठं ऐकलं? काल्याच्या कीर्तनात ऐकलं. काय म्हणला तो बुवा? तो म्हणला कृष्णाला 16,108 होत्या. मग मी बी सागर महाराजाचे कीर्तन लय ऐकते. कुठं ऐकलं तो? मी ऐकते युट्यूबला. काय म्हणला तो? तो म्हणला द्रौपदीला 5 नवरे होते. तोंडावर ठेवला, तेरी बिचू तो मेरी बिचू. असं घोटाळा. म्हणून रामाचा आचरण, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार.
हरी उच्चारच का त्याचं कारण आहे. महाराज सांगतात एक बोला सुस्पष्ट बोलावा मारुतीला शरण का जायचं सांगतो बरं का, नीट ऐका. हनुमंताला शरण का जावं त्याचं उत्तर मिळालं. ओळीनं सगळे आले. सुग्रीवा काय अपेक्षा? काय नाही प्रभू, आम्ही असं ऐकलं दुबळ्याचा आधार होता तुम्ही. जी, तुमचे उपकार आहेत आमच्यावर. जी, माझा भाऊ होता वाली, पण माझ्या धर्मपत्नीकडे वाकड्या नजरेनं पाहत होता. परस्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहाव देत, पण भावाच्या बायकोकडे वाकड्या नजरेनं पाहतो. म्हणून तुम्ही त्याला मारलं प्रभू. तुमचे उपकार झाले. माणसाला 5 आई असतात हा. 1 जन्म देणारी, 2 पालन पोषण करणारी, 3 आपल्या गुरुची धर्मपत्नी आपली आई असते, 4 ऐकताय, 4 मित्रपत्नी म्हणजे मित्राची बायको, आणि 5 आपल्या भावाची बायको आपली आई असते. वहिनीला आई म्हणतात येडनेत लोक. 5 माता आहेत. कुठल्याही एका मातेला भजलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. मी पुढे जाईन, नीट ऐका, माझ्याकडे बघा. प्रभू काही अपेक्षा नाही, तुमच्या सेनापती म्हणून कामाला राहील. पुढं वालीचा पुत्र अंगद आला. अंगद काय हवंय तुला? बाप मिळायचं दुःख आहे का? नाही प्रभू. मग आजन्म तुमची सेवा घडावी, तुमच्या सोबत राहता यावं एवढंच अपेक्षा. हरकत नाही. मग यानंतर माझ्याकडे पाहताय ना, नल, नील, जांबुवंत हे 3 ओळीनं आले. प्रभू रामचंद्रानं ओळीनं सोन्याच्या गदा दिल्या. आणि मग सगळ्यात लाडका भक्त, त्याचं नाव हनुमंत. जय श्रीराम. दरबारात प्रगट झाले. उजव्या खांद्यावर गदा. सगळा दरबार मोहित झाला आणि एकच मोठ्या आवाजात लढला, जय जय श्रीराम. एवढा आनंद, एवढा आनंद की त्याच्या येण्याने अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. शाबास. एक मुखानं बोला बोला जय याचा आवाज थोडा कडक करा. मॉनिटरची फ्रिक्वेन्सी वाढवा थोडा. घेऊ दे हात वर सरळ. साऊंड खूप गोड आहे, बाहेरचा आवाज मोठा आहे त्यामुळे इथं कमी वाढवा. हात वर. 140 हनुमंत आहात. बरं सगळ्याला दिलं. तुम्ही एवढी सेवा केली. तुम्हाला जर रामायणातून वजा केलं तर रामायण शिल्लक राहत नाही. काय पाहिजे मागा? काय नको. सीतेनं गळ्यातला दागिना काढला, पृथ्वी मोलाचं रत्न, आणि ते जोडले. टेकला मारुतीच्या दिशेने. घे. मारुतीनं घेतलं आणि त्यातला एक मुनी दाताना तोडायला लागला.
मारुतीला काय शरण जायचं, काय शरण शरण हनुमंता म्हणायचं. ऐका, सीतेला राग आला. मारुती काय करतो रे? अरे पृथ्वी मुळाचं रत्न येते, अशा रत्नाचा हार तुला दिला, तू गळ्यात घालून निर्वायला पाहिजे, ते तू टाकून का देतो? त्यातला एक एक म्हणजे लाख मुलाचा आहे. मारुतीने उत्तर दिलं, मैया जो रामाचा नाही तो माझ्या कामाचा. म्हणून शरण शरण जे हनुमंता. आता पुढचं आहे का, सीतेला थोडी लहर आली. लहर कळते का? चिमटा काढायची. चिमटा म्हणजे काय, जाऊन नसतो काढायचा, शाब्दिक चिमटा काढला जातो. शाब्दिक 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 चमटा कळतो? हा, शाब्दिक चमटा कळला. हनुमंता, हा मैया मला शोधायला आलता ना रे? हा. अशोकवनात आला होतास ना? हो मैया. काय काय पाहिलं? लंका पाहिली मैया. कसली होती रे? सोन्याची होती. किती घरं होती तिथं? 7 कोटी सोन्याची घरं होती. शुद्ध कांचनाची 7 कोटी. मैया हे का विचारता? नाही नाही, मी अशोकवनात होते आणि तुम्हाला शोधायला आला होता आणि येताना लंका फिरून आला होता. ड्रोन कॅमेरा सारखं सगळं शूट केलं असेल ना? काय काय होतं मैया? सोन्याची नगरी होती. 7 कोटी घरं सोन्याची होती. त्याला सोन्याचे उंबरे होते. माणसंही खूप होती. ते नको सांगू. अजून काय होतं मैया? विभीषण होता, तो माझा आवडता होता. अजून काय होतं रे? त्याने मला घरी नेलं होतं. अजून काय, मी ते रावणाकडे त्याची दाढी जाळायला दिलो होतो. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी. अरे ते कळलं सगळं. अजून काय पाहिलं अशोकवनात? झाडं होती मैया. झाडं होती म्हणतो, त्याला फळं लागली होती मैया. अरे अजून काय होतं? राक्षसिनी होत्या, त्या माहित आहेत ना. राक्षसिनी कीर्तनाला रिकाम्या पायाने येऊन जाताना दुसऱ्या नावे घेऊन जातात. पुढचं सांग मैया. काय नेमकं तुला विचारायचं? सीता चतुर, देवाची बायको आहे ती. सीता मैयाने खूप टोचणारा प्रश्न विचारला. नाजूक प्रश्न. काका ऐका बरं. हनुमंता वेड्याचं सोंग घेतो वे रे? नाही नाही मैया. बर जाऊ दे सगळं. सांग, रावणाला किती बायका होत्या? काय कानावर आलं का? आलं ना. किती होत्या? 80,000 होत्या मैया. तू पाहिल्या का? पाहिल्या. सुंदर होत्या का? होत्या. तुला आवडल्या का? आवडल्या. बघा, चांगल्या होत्या का? होत्या. 80,000 आवडल्या का? आवडल्या. देखण्या होत्या का? देखण्या होत्या. रावणच एवढा बलदंड होता. सोनं नाणं पैसा अडका सोनं सगळं होतं. उगं म्हणाय का खिशात असेल म्हणे तर मागं लागते 168 जणी. असं जाय ना काय सगळं होतं. अरे ते जाऊ दे हनुमंता. आता पुढचा एका पोरानं हनुमंताला शरण का जायचं? हनुमंता, या 80,000 सुंदर सुंदर स्त्रियांना पाहून तुझ्या मनात काम नाही करे आला? मैया तुला शोधायला आलतो. रामानं पाठवलं होतं. रामाचं ऐकायचं होतं. हे असलं काही माझ्या डोक्यात नव्हतं. सांगणारे, तुझ्या मनात काम नाही का आला? ते 80,000 बायकांना पाहिलंस, तुझ्या मनात काम नाही का आला? मारुतीनं क्षणात उत्तर दिलं हनुमंतानं. मैया अगं कामच रामाचं करायला गेलो होतो. कामच काय आहे तिकडे? काम नाही, काम नाही, काम नाही, काम
रामाच्या कामाचं काम काय? म्हणून शरणाजी हनुमंता. हनुमंताला शरण का जायचं? दुसरा मुद्दा सांगतो आता, माझ्याकडे लक्ष द्या. असं आहे, हनुमंताला शरण जाण्या पाठीमागं मोठं कारण आहे. हनुमंत हा महारुद्राचा अवतार. महादेवाचे 11 अवतार, 11व्यातला तो 11वा रुद्र, 11व्या रुद्राचा अवतार म्हणजे हनुमंत. याच्या पाठीमागे एक कथा. महादेवाचे प्रमुख 5 अवतार आहेत. 1 शरभदेव, 2 वीरभद्र, 3 भैरवनाथ, 4 जालिंदर आणि 5 अंजनीच्या तपासाठी महारुद्र आणि पोट. आता नीट ऐकायचं, तो काम आहे रुद्रान अंजनीच्या या कुमारा. 1 शरभदेव हिरण्यकश्यपाच्या वधाच्या वेळेला नरसिंहानं जे रूप घेतलं होतं त्याचा राग शांत करण्याकरता महादेवानं एक रूप घेतलं. त्या रूपाचं नाव शरभदेव. आणि महादेवानं विष्णूचा राग शांत केला. 2 वीरभद्र, त्याला बेताळ बाबा म्हणतात. बेताळ बाबा गावोगावी असतात, गावचं रक्षण करतात. हा 3रा एक देव आहे, लक्ष द्या. 3रा एक देवाचा अवतार, त्या अवताराचं नाव आहे भैरवनाथ. भैरवनाथ माहिती आहे? महादेवाचा अपमान झाला ते सहन नाही झालं म्हणून ब्रह्मदेवाचं मस्तक छाटलं, ते हाताला चिकटलं आणि काशीला जाऊन जिथं गळून पडलं तिथं कपाल मोचन तीर्थ झालं. भैरवनाथ काशीचे कोतवाल झाले आणि तिथनं ते धाराशिवच्या सोनारीला आले. तुम्ही ते ऐकलं असेल ना? ऐकलं कसा त्यांचा प्रवास आहे का? गीतात आहे, गीतात. जाऊ दे, देवाचंच आहे, काय अडचण नाही म्हणायला. बरं काय म्हणते ती, हे म्हणायला काय कसलं नवीन आलं आता एक ट्रेन. त्या दर्भगिरी पर्वत त्यांची ना ती बी आली आता. काय बोलायचे बोलू द्या मला, काय सांगायचे सांगू द्या मला. कोपऱ्यात जा की तिकडे जाऊन सांग काही गाणी. पण हे गीत ऐकलं असेल भैरवनाथाच. भैरवनाथाच अवतारच आहे तो महादेवाचा. नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा. ऐकलंय ना? म्हणू काय? राहू द्या, मला पुरं करू राहा. नाथ माझा काळ भैरी अवतार, असं पुरं करा ना. ते कसं पुरं करता? कामावर जायला हे पुरं. अवतार शिवाचा, भैरवाचा, अवतार शिवाचा, भैरवाचा, अवतार शिवाचा, भैरवाचा, अवतार शिवाचा, भैरवाचा. नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, अष्टभैरवाचा. नाथ भैरवाला आवडी बेलाचा होकार, नाथ भैरवाला आवडी बेलाचा होकार.
आंधळ करायचं कामच खंडोबान केली. हा? खंडोबान. आणि त्याच्यासाठी आमचा नाथ महाराजाने अभंग केला. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारे. एक एक अभंग आपल्याला कसं जगायचं शिकवतो, फक्त अर्थ समजून घ्या. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी. टाळी वाजवा सुरुवात. माझा मल्हारीची वारी मल्हारीची नाचणारा पाटलीग्राम आहे. आपला महाराष्ट्र भारताचा राष्ट्रपती होणारा प्रतिपद आहे पाटलांचा. हे ध्यानात ठेवायचा. हा नाच पाहिजे परावर कीर्तनाचा. तमाशा जागरणात कुणी नाच, कीर्तनात नाचायला आई बापाचं पुण्य लागते. तुम्हाला गोव्याला महाबळेश्वरला नेणारे लय मित्र मिळतील, पण खांद्यावर हात टाकून बसतात चल कीर्तनाला जाऊ असं म्हणणारा मित्र मिळायला बी नशीब चांगलं लागते. आहे का नाही? हा नाद पाहिजे. काय शिकवतोय अभंग? इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी. बोध मुदली कान दिवटे उजळा महाद्वारी. बोध मुदली कान दिवटे उजळा महाद्वारी. उजळा महाद्वारी. उजळा महाद्वारी. उजळा महाद्वारी.